हॅलो फ्रेंड्स, तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आम्ही निघालो आहे आमच्या गावाजवळच्या डॅममध्ये नवीन बांधलेलं आहे. आणि हे आमचं घर आहे आणि निघालो आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत 5 आणि बघूया किती वेळ लागतोय. द्विती रेडी आहे. हाय कर. हां तर बघूया किती वेळ लागतोय. तर हा नवीन बांधलेला डॅम घरापासून एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि गाडी पार्क केल्यावर स्टेशन क्रॉस करून एक परत 5 मिनिटाचं ट्रेकिंग आहे. सो बघूया. तर हे आहे गाव. पोरं मच्छी पकडतात, फिशिंग. सो आता मी इथे गाडी पार्क केली आहे आणि हे आहे आमच्या गावचं कोकणातलं सुंदर असं स्टेशन. आणि रेल्वे कामगारांनी थोडंसं हे इथे बांधलेलं आहे. बघा हा बघा कोकण 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 कोकण. काय छान आहे बघा क्लायमेट. इथे एक पायरी आहे. इकडून या. सो आम्ही ते क्रॉस केलं आहे स्टेशन. तिथे आपलं हेलिकॉप्टर लावलेलं आहे. आणि मी, दादा, मम्मी, वहिनी आणि आमचे बाबू छोटी आम्ही आलेलो आहे. आणि हा इथून रस्ता आहे वॉटरफॉलचा. आता वाजलेले आहेत 5:15. सो वॉटरफॉलचा रोड चालू झालेला आहेत. आणि आता वाजलेले आहेत 5:15. 5:15 झालेले आहेत. 360ची स्टिक विसरलेलो. धावतच आलो, परत चालू आहे. फॅमिलीला पुढे पाठवलं. ही 6 फुटाची स्टिक आहे. ही एवढी ओपन होते. अजून 360चे फोटोज व्हिडिओज चांगले येतात. ह्या स्टिकची कॉस्ट आहे 2000 रुपये. ही स्पेशल 360साठी बनवली आहे. बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवतो नंतर. हिरव्या चादरीने नटलेलं आमचं गाव आणि ही छोटीशी पायवाट. कोकण, चारी बाजूला असलेला सुंदर असा निसर्ग. आणि अजून काय पाहिजे यार. कमॉन, काय शांतता आहे. एकदम नॅचरल हवा आहे. थोडा धावलो स्टिकसाठी, पण फायनली जंगल चालू झालेलं आहे. सो चालून 5 मिनटं झालेले आहेत. तो समोर आहे अवचितगड. थोडं झूम करून दाखवतो. तो टोक दिसतो ना हावाला, तो आहे अवचितगड. ह्याचं ट्रेकिंग 2 तासाचं ट्रेकिंग आहे इथून. बघा केवढा लांब दिसतोय. कॅमेरा चांगला झूम होतोय. OnePlus 80. डॅमवर आलेलो आहे. आणि हा बघा डॅम. हा 0 क्राऊड. आपलंच गाव आणि आपलाच डॅम. हे बघा. सो फायनली डॅमवर आलेलो आहे. हो हो हो. हे आहे 5000 स्क्वेअर फूटचा डॅम. तो ते बघू शकता. आणि 0 क्राऊड. ह्या साईडला 4 जण आहे गावातलीच परत. आणि त्या साईडला 2 जण आहेत. आणि आम्ही
आमची फॅमिली. फायनली आलेलो आहे वॉटरफॉल आमच्या गावच्या. आणि हा बघा व्ह्यू मस्तपैकी कोवळं ऊन पडलेलं आहे संध्याकाळी 6 वाजता. आणि हा बघा 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट. पाणी वाहते मस्तपैकी. इथे लहान मुलांना खेळायला जागा केली आहे. आणि इथे मोठ्या माणसांना, मोठी माणसं, जनावरं, भूतं सगळे असतात इकडे रात्रीचे. आणि हा बघा तुम्हाला पाणी किती स्वच्छ आहे बघायचे. तुला पाणी किती स्वच्छ आहे बघायचं. मासे बघायचे. मासे मासे दिसतात का. मासे हातावर आल्यावर दिसते. पाणी केवढं स्वच्छ आहे. वेफरचा माशांनी चिकन डिनर केलं आहे. तर पाऊस आलेला आहे जोरदार. आणि सगळं क्लायमेट चेंज झालेलं आहे. जोरदार पाऊस आला आहे. आणि 2 बॉडी बिल्डर मारामारी चालू काहीतरी. मासे पकडले वाटतं त्यांनी. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. बदला तर अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर असलेला हा आमच्या गावातला नवीन डॅम. इथे थोडाफार जर स्टार्टिंग बघितली इथे तर इथे 3-4 फूटपर्यंत पाणी आहे. पण इथून थोडंसं मधोमध घेतलं. काय रे संसार घेऊन कुठे झाला. इथून पुढे 3-4 फुटापर्यंत आहे. म्हणजे छोटी पोरं किंवा ज्यांना स्विमिंग करता येत नाही ते पोहू शकतात. आणि इकडचं अरे 6 पॅक्स. आणि इथून पुढे थोडा डीप आहे. जे इथे दिसतंय हे एक 8-10 फुटाचं असेल. तेवढंच डीप ह्या साईडला आहे. 8-10-12 फुटापर्यंत आहे. आणि हा एवढा डॅम आहे. पाऊस आला थोडासा बारीक बारीक. आणि इथे पण छोट्या मुलांना खेळायला इथे केलेलं आहे. असा हा आमच्या गावचा डॅम. चारी साईडनी चारी बाजूनी निसर्गाने वेढलेला हा नवीन डॅम. आणि एवढा पाऊस सुटलेत पाऊस आला म्हणून. तर असा हा डॅम आहे. काय रे कुठे आला झालं. पाऊस भरलाय. ह्या साईडला असं अंधुक आहे थोडंसं. आणि ह्या साईडला सनसेट होतोय त्याच्यामुळे इकडे थोडा उजेड आहे. तिकडे छोटीशी एक विहीर आहे. 5 माळाची विहीर म्हणतात. आणि हा बघा धबधब्याचा व्ह्यू. डॅमचा व्ह्यू. सॉरी डॅम. ही गावची चटार पोरं. ही आपल्या गावातली नाही आहेत.
संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि फायनली डॅमला बाय बाय बोलायची वेळ आली आहे. ह्या डॅमचा तुम्हाला पूर्ण एकदा 360 व्हिडिओ दाखवतो. इथून स्टार्ट होणारा धबधबा डॅम इथे हा असा व्ह्यू आहे डॅमचा बघा. आणि कोणी नाही इथे, एकदम काय शांतता आहे. काय गावची 2-4 पोरं होते ती गेली निघून. आणि हे पूर्ण चारी साईडनी जंगल आहे. आणि बाय बाय डॅम. चाललो परतीकडे आपल्या हेलिकॉप्टरकडे. सोलार लावले.